संता विना प्राप्ती नाही।
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्याश्चस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्हीतपालं मण्डलं मण्डनाम् करुणतुलसीमाला कञ्जरं कञ्जनेत्रं सधयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाळाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार कलावज्ञाची वाधरार्थावतारं कलांकांततेजोदिकामोति वक्त्रं खलानीशवादार्पणोदार दीक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा 727वा संजीवन समाधी सोहळा आणि त्या प्रत्यर्थ आपल्या या अलंकापुरी नगरीमध्ये महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून तमाम समाज भाविक भक्त या अलंकापुरी नगरीमध्ये आजच्या दिवशी एकत्रित झालाय। त्या उद्या आज दशमी, उद्या एकादशी हो की नाही, आणि नंतर द्वादशी आणि त्रयोदशीला संजीवन समाधी सोहळा। या निमित्ताने सर्व भाविक भक्त या ठिकाणी अलंकापुरीमध्ये एकत्र होतात आणि त्या निमित्ताने अगदी 500 मीटरच्या अंतरावर नव्हे 100 मीटर वरती या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह, इकडे हरिपाठ
हृदयावरती हे दुमदुमून गेलेले आहे का? हा माऊली ज्ञानोबरायांचा 727वा संजीवन समाधी सोहळा. आणि आपल्या या राजमाता जिजाऊ वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आमच्या श्री हरिभक्तीपर्यंत आमच्या श्री हरिभक्तीपर्यंत आदरणीय आमच्या आई साहेब गान सम्राज्ञी श्री हरिभक्तीपर्यंत आमच्या अंजनाताई जगताप त्यांच्या या कुशल मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे संस्थेच्या उत्तराधिकारी आमच्या श्री हरिभक्तीपर्यंत आमच्या भगिनी राधाताई महाराज सालपुरे, त्याचप्रमाणे आमचे काजी श्री हरिभक्तीपर्यंत गायनाचार्य कैलासजी महाराज सालपुरे, त्याचप्रमाणे आमच्या गायनाचार्य आमच्या श्री हरिभक्तीपर्यंत सुनीता मावशी, आम्ही त्यांना मावशी म्हणतो. त्याचप्रमाणे मृदंगावरती साथ देण्याकरता श्री हरिभक्तीपर्यंत विशाल महाराज असतील, त्याचप्रमाणे आमची भक्ती दिदी असेल, सोमदादा असेल, त्याचप्रमाणे आपल्या राजमाता जिजाऊ वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व गुणीजन विद्यार्थी वृंद सर्वांच्या सहकार्याने खेळीमेळी, मी काय ज्ञानी नाही, मला काही जास्त कळत नाही, फक्त सेवाभाव हाच अंतकरणामध्ये आहे, म्हणून सर्व तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद आहे, म्हणून फक्त थोडा वेळ आपल्याला या ठिकाणी ज्ञानोबरायांची सेवा करायची आहे. आनंदीमध्ये सेवा करण्याला कुणीही नाही म्हणत नाही. आता नाही म्हणणारे असू शकतात, त्याबद्दल आपला काही वाद नाही, वकील काही, पण बाहेर सेवा करणं, बाहेर कीर्तन आणि आनंदीमध्ये धामामध्ये क्षेत्रामध्ये असते ती सेवा. काय असते दादा? सेवा. आणि या ठिकाणी जो सेवा करतो अशी दृष्टीने अंतःकरणपूर्वक समर्पण दृष्टीने जो या ठिकाणी सेवा करतो त्यालाच बाहेर माऊली ज्ञानोबराय मेवा देतात. आता सर्व ज्ञानाने अधिकाराने वाहिनी माझ्यापेक्षा मोठे ना, त्याच्यामुळे माझा काही एवढा काही अधिकार नाही, कारण आमच्या सुनीता अक्का होती किती आवडलं भाव महाराजा होती नाही का, एवढा गोड गातात होती नाही. आता आई साहेबांचा तो विषयच नाही. आणि तुम्ही त्यांचे विद्यार्थी वृंद आहात, त्यांच्या हाताखाली तुम्ही विद्या ग्रहण करता हो की नाही, कारण विद्या हा एक असा विषय आहे, विद्या हा एक असा विषय किंमत आपल्याला नाही तर आपल्या ठिकाणी असणाऱ्या विद्येला आहे. काय बोलले मी? किंमत आपल्याला नाही तर आपल्या ठिकाणी असणाऱ्या विद्येला आहे. का? सुभाषितकार सांगतात विद्वान सर्वत्र पूज्यते. आणि आता खेळीमेळी जसं बोलताय, जसं माऊली ज्ञानोबराय बुद्धी देते, जसं आदिमाय शक्ती बुद्धी देईल, तसं थोड्या वेळ मी सेवा करण्याचा प्रयत्न करते. सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराजांचा आहे. या अभंगामध्ये नाथ बाबा आपल्याला उपदेश करतात. समजतात काय उपदेश करतात? की जीवनामध्ये आल्याच्या नंतर जर आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करायची असेल, हरीची प्राप्ती करायची असेल तर त्याच्यावरती उपाय सांगतात. काय उपाय सांगतात? तर हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय. कोणत्या संतांचे पाय धरायला सांगितले? तर ज्या भूमीमध्ये आपण वास्तव्य करतो त्या भूमीमधील संतांचे तुम्ही पाय धरा, तुम्हाला हरीची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. का हो? पाय धरल्याच्या नंतर काय होतं? तेने साधची साधने. कोणती साधने? तर तुटती भवाची बंधने. हो, भवरूपी म्हणजे संसार रूपी
आपोआप निवृत्त होतात. कशाने? तर धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरल्याच्या नंतर भवबंधनाची निवृत्ती होते. त्याने साधती साधने तुटती भवाची बंधने. ना संता विना प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही. संताशिवाय परमात्म्याची प्राप्ती जीवनामध्ये आपल्याला होत नाही. हे फक्त संत सांगत नाही, शास्त्र सांगत नाही, तर वेद सुद्धा हात वरती करून आपल्याला सांगत असतात. ऐसी वेद देती ग्वाही. इतकंच नाही, जर आपल्या जीवनामध्ये आपल्या लाईफ मध्ये जर संतांची सेवा असेल, आपल्या जीवनामध्ये सेवा भाव असेल, सेवा करून घेणं हा भाव नाही, तर सेवा करणं हा भाव जर आपल्या लाईफ मध्ये असेल, तर आपल्या जीवनातील सर्व मनोरथ पूर्ण होतात. एका जनार्दनी संत आणि पूर्ण करती मनोरथ. अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. का बरं? कारण एकनाथ महाराजांचे आपल्या वारकरी संप्रदायावरती खूप मोठे उपकार आहे. महाराज काय बोलले मी? आपल्या वारकरी संप्रदायावरती एकनाथ महाराजांचे फार मोठे उपकार आहे. कोणते उपकार? की ज्या वेळेस एकनाथ महाराज हे आळंदीला आले आणि आळंदीला आल्याच्या नंतर का स्वतः माऊली ज्ञानोबा आहे हे नाथांच्या स्वप्नामध्ये गेले आणि स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं की तुम्ही या ठिकाणी या आणि माझ्या कंठाला लागलेली अजान वृक्षाची मुळी तुम्ही बाजूला करा. हो की नाही? आणि मग ते स्वप्न उराशी बाळगून शांती ब्रह्म या ठिकाणी आले आणि कुठे गेले? ज्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरांची संजीवन समाधी. आता डेव्हलप झालं, पण त्या काळामध्ये डेव्हलप झालेलं नव्हतं. जंगल होतं, जंगल. पाऊल वाटही नव्हती. हो, मार्ग शोधत शोधत शांती ब्रह्मनाथ बाबा त्या ठिकाणी आले आणि जसं स्वप्न पडलं तसं त्या विवरामध्ये गेले आणि विवरामध्ये नंदी तिथून खाली गेले आणि माऊली ज्ञानोबराय. हो, ही माऊली ज्ञानोबरायांची नुसती समाधी नाही. नीट ऐका तुम्ही. समाधी वेगळी आणि संजीवन समाधी वेगळी. काय बोलले मी मुलींना? ऐकाय ना तुम्ही? काय बोलले मी? समाधी वेगळी आणि संजीवन समाधी वेगळी. समाधी आणि संजीवन समाधी याच्यातला फरक आहे का? आता काही योगी समाधी घेतात आणि काही काळानंतर 100 वर्षानंतर 50 वर्षानंतर जर आपण त्याचं खनन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं? हाडाचा सांगडा दिसतो. हो की नाही? ती समाधी. आणि संजीवन समाधी 727 वर्ष झाली. किती? 727 वर्ष झाले. आजही ज्या दिवशी माऊली ज्ञानोबराय अशा अवस्थेमध्ये बसले होते, त्याच अवस्थेमध्ये दिव्य तेज पुंज
याला बाजूला काढली आणि दोघांच्या भेटीगाठी झाल्या आणि माऊली ज्ञानोबराईने समोरची ज्ञानेश्वरी ठेवलेली होती ना, ती ज्ञानेश्वरी नागबाबांकडे गेली आणि सांगितलं आता याच्यात काही कमी जास्त असेल तर तुम्ही बघून घ्या आणि याचा प्रचार प्रसार तुम्ही करा. आणि नागबाबा बाहेर आले हो की नाही आणि मग जगाला सांगितलं का माऊली ज्ञानोबराई करतात. काय करतात? राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण वगैरे मी त्याच्यामुळे शिकपर्यंत आले. बरोबर वगैरे. हा काय सांगते मी की नाथांचे आपल्या संप्रदायावरती असणारे उपकार आहे. जर नाथ बाबा आळंदीला आले नसते तर आपल्याला ज्ञानेश्वरी आज कळाली नसती. म्हणून आपण नाथांचा आहे. आणि असे असणारे शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज या अभंगामध्ये आपल्याला उपदेश करतात. उपदेश करत असताना या ठिकाणी उपदेश करतात कोणाला? हो की नाही? उपदेश करत असताना कोणाला करावा बाबा? एक तर तो ऐकून घेण्याच्या लायकीचा असावा. उगाच एखाद्याची श्रवण करण्याची ऐकून घेण्याची कॅपॅसिटी नसते आणि बळच ओ माझा ऐका, ओ माझा ऐका, काही अर्थ आहे का काही या पुस्तकामध्ये? नाही. बळच नागबाबा म्हणतात तुम्हाला एक गंमत सांगते. सांगावं कुणाला? जबरदस्ती कुणालाही काही सांगू नये. काही काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्या. एकदा काय झालं, एका झाडावरती सुनीता अक्का, एका झाडावरती एक माकड आणि एक चिमणी राहते. कोण राहते? मुलांना बोलत चला. कोण राहतं? वा, आता मला आवडलं. आता वातावरण झालं. माकड आणि चिमणी. आता चिमणी ही प्रयत्नवादी आणि चिमण्या प्रयत्नवादीच असतात. हो की नाही? माकड हवेतच असतात कशी. मी 4 पायाच्या माकडाबद्दल म्हणते. आणि उन्हाळा संपत आला. ते असतच. आणि मग त्या चिमणीने विचार केला की आता ऋतू बदलणार आहे, आता पावसाळा सुरू होणार आहे आणि माझे बालबच्चे मला संरक्षण करायला पाहिजे. तिला सुंदर असं घरटं बनवलं. कुठं बनवलं? त्या झाडावरती बनवलं. आणि त्या माकडाला सांगू लागली, अरे माकड दादा, अरे पावसाळा तोंडावर आलाय, एक काम कर, यावर्षी त्या पंजाबराव जगने म्हणे फार पावसाळा कडक सांगितलेला आहे, जोराचा सांगितलेला आहे, त्याच्यामुळे तुझे हाल होतील, घर बनव. तो म्हणाला, चिमणे तू चिमणी आहे, मी माकड आहे आणि तू मला उपदेश करतेस, जमणार नाही. ते हवेत गेलं. पण झालं काय? असं करता करता पावसाळा सुरू झाला. जोराचा पाऊस आला आणि ती चिमणी आपल्या पिल्लांना घेऊन त्या घरट्यामध्ये बसली. ऐकताय ना तुम्ही? चिमणी कुठे बसली? घरट्यामध्ये बसली. आणि त्या माकड बिचारा फांदीवरती कडकड आता पावसाळ्यात चिंब झाला. पाऊस उघडला. त्यानंतर ती चिमणी बाहेर आली, पंख फडफडवले आणि चिमणी म्हणते, अरे माकड दादा, मी तुला 2 महिन्यापासून सांगत होते घरटा बनव. भिजला असताना पण माझं ऐकलं नाही. आणि चिमणी
असतो ना गोड तो जळतो पण त्याचं सुंब जळत नाही. मूळ स्वभाव जात नाही. आणि मग झालं काय त्या माकडाला आणायला मी माकड मी मोठा आहे आणि चिमणी आणि ती मला उपदेश करते राग आला म्हणजे तुझी योग्यता आहे का ग मला उपदेश करायला. राग आला मी घरात नाही ना तू पण घरात नाही चल असं घरका घेतला म्हणून मोकळा झाला. उदाहरण संपलं मागास. माकडाने काय केलं घरकं मोडलं हो की नाही. कुणाचं मोडलं चिमटाईचं घरकं मोडलं. पण मला एक सांगा चिमणीचं घरकं जरी मोडलं तर दुसरं घरकं निर्माण करण्याचं सामर्थ्य हे चिमणीमध्येच असतं. चिमणी म्हणजे स्त्री शक्ती. हो चिमणीने उपदेश केला. मला एक सांगा चांगला केला का वाईट केला हो. पण कुणाला गेला नाथ बाबा फार बरोबर बोलते का. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध ऐकायची जिज्ञासा आहे त्याला पण ओ थांबा माझं ऐका कोणी ऐकायचं हो की नाही. त्याच्याकरता समोरची थोडी मानसिकता असावी लागते. नाथ बाबा या ठिकाणी उपदेश करताना जे क्रोधी आहे त्यांना करत नाही जे अविश्वासी आहे त्यांना करत नाही. मग कुणाला करता एक वर्ग असा आहे आणि दुसरा वर्ग असा आहे की त्याला तळमळ परमेश्वराच्या प्राप्तीची तळमळ आहे. कुणीतरी काहीतरी सत्संग आपल्याला सांगावा त्याची तळमळ आहे. आणि त्या वर्गाला म्हणतात साधक. काय म्हणतात साधक. साधक कुणाला म्हणावा साधकाची दशा निरास असावी खूप अधीन असावी अंतर्बाह्य. हो साधक सिद्ध आणि साधू हो की नाही. संत साधू वेगळे आणि संत वेगळे असतात ना. साधू वेगळे आणि संत वेगळे असतात. फक्त काय साधू कुणाला म्हणावं बघा जे देवाकरता रडतात त्यांना साधू म्हणावं आणि देव ज्यांच्या करता रडतो ना त्याची त्यांना संत म्हणावं. साधू आणि संत याच्यामध्ये भिन्नता आहे की नाही. मग साधक आपण साधकाबद्दल विचार करतोय की साधक कुणाला म्हणावं की ज्याच्या ठिकाणी तीव्र तळमळ आहे. किती तळमळ जगद्गुरु तुकोबर आहे त्याचा आढावा देतात की साधक कुणाला म्हणतात. उदाहरण देऊन सांगतात जगद्गुरु तुकोबर आहे ज्याप्रमाणे साधकाच्या ठिकाणची तळमळ आहे ना त्याच्याकरता उदाहरण दिलं काही. काय उदाहरण दिलं कन्या सासूयासी जाये आणि विचार परतोनी पाय. आता झालं 2023-24 नाही कारण मागे पाण्याचा प्रश्नच नाही हो की नाही. ते तिसरीकडेच पाहत असतात. त्यांना कलवरीची गरज नाही आणि आई बाबाची गरज नाही. आपण आनंदीत पण पुरुष किती लग्न लागतात ते पितृ पक्षामध्ये सुद्धा धडाक्यात लग्न लागतात. मग त्यांच्यासाठी काही एक प्रमाण मागे परतोनी पाय अजिबात नाही. त्या काळात उदाहरण दिलं तुकोबाने. त्यांच्या काळातलं कन्या सासूऱ्यासी जाये आणि मागे परतोनी पाहे. ज्या वेळेस पहिल्या काळात समोर आजी बसल्या हो की नाही. तुमच्या काळामध्ये लग्न झाल्याच्या नंतर जो विरह होता
परतोंडी पाहे आणि तैसे झाले मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा. हे उदाहरण दिलं, पण हे उदाहरण कुठेतरी कमी पडेल आत्ताच्या मित्रीला. हे तुकोबरायला त्या काळामध्ये माहिती होतं, म्हणून तुकोबरायने पुढे दुसरं उदाहरण दिलं. त्याच्या पुढे काय उदाहरण आहे? कन्या सासुरी अशी जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा. केव्हा भेटसी केशवा चुकलिया माये. दुसरं उदाहरण दिलं कोणतं? जसं आता कार्तिकी वारी भरली हो की नाही महिला मंडळ, आणि तुमच्या सोबत छोटं 2 वर्षाचं मूल असावं आणि तुम्ही वारीमध्ये फिरायला जावं, आणि ते मूल त्याला नीट बोलता येत नाही, आणि ते मूल हाताचं निष्ठावं आणि वारीमध्ये हरवावं. त्याला बोलता येत नाही, सांगता येत नाही मी कोण आहे, माझं नाव काय आहे, माझी आई कोण आहे, बोलता येत नाही. आणि त्याची आणि आईची चुकामुक व्हावी, आणि मग त्या आईला कळतं आपलं बाळ हरवलंय आणि त्याला बोलता येत नाही. आता ते कुठे असेल, कधी सापडेल, माझा बच्चा मला कधी मिळेल, ही जी आईच्या ठिकाणी असणारी तळमळ आहे. आणि ती आई त्या तळमळीच्या नजरेनं ज्या लेकराला त्या वारीमध्ये शोधते, ती तळमळ तुकोबर दुसऱ्या चरणामध्ये त्या अभंगामध्ये सांगतात काय? चुकलिया माये बाळ गुरु पाहे तैसे झाले माझ्या जीवा. 2 उदाहरणं कमी पडेल म्हणून तुकोबरायांनी स्पेशल उदाहरण दिलं की त्याच्यानंतर दृष्टांतच नाही साधनाबद्दल. हो काय की जसं इंद्रायणीवर गेलो, अशा माशी होती इंद्रायणीमध्ये. आता केमिकलमुळे मला काय तो विषय सोडून द्या, हो की नाही, पण मासे आणि त्या नदीतला मासा जर आपण काढून असा बाजूला ठेवला तर तो मासा पाण्यामध्ये जाण्याकरता जी तळमळ करतो, ती तळमळ तुकोबराय सांगतात जीवना वेगळी मासोळी कैसा तुका तळमळी, याला म्हणायचं साधकाची अवस्था. आणि असा असणारा साधक नाथबाबांकडे गेला आणि नाथबाबांना विचारलं, नाथबाबा तुम्ही ज्या परमेश्वराची भक्ती करता, नव्हे तो परमेश्वर तुमची भक्ती करतो, नव्हे तो परमात्मा. 12 वर्ष चंदन घासले, 12 वर्ष धुणं धुतले, आणि 12 वर्ष कावडीनं पाणी भरले, बिना पेमेंटचं 36 वर्ष तुमच्या घरी राबतो आणि तुमची सेवा करतो. त्या हरीला प्राप्त करण्याकरता तुम्ही काय केलं? तर नाथबाबा बोलतात मी काहीच नाही केलं. मग तुम्ही जे केलं ते आम्हाला सांगा. नाथबाबा म्हणतात की तुम्हाला जर हरीची प्राप्ती करायची असेल तर अभंगाचं पहिलंच
पहिल्या चरणामध्ये नाथ बाबा त्या साधकाला बघा, साधक बनण्याकरता सुद्धा जीवनामध्ये कुठेतरी प्रयत्न करावे लागतात, हो की नाही? जांभळ्या नाही द्यायच्या. तुम्ही हुशार आहेत की नाही? कोण कोण हुशार आहे? हात वर करा. सगळेच हुशार या ठिकाणी. तुम्ही नाही? संदेह आहे का तुम्हाला हुशार नाही म्हणून? बरं, छान. किती गोड दिसताय तुम्ही. अगदी चेहरे असे गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत सगळ्यांचे. एकदम फ्रेश दिसते. काय खाल्लात? स्वीट काय खाल्लाय? शिरा. या पायनॅपल शिरा. शिऱ्याचा अधिकार काय सामान्य आहे का? आळंदीमध्ये शिरा खाल्ला पाहिजे. आपण साधक आहे. कोण आहे? सध्या आपली अवस्था काय आहे? विद्यार्थी अवस्था आहे. आपण साधक आहे. कोण आहे मुलींना? आपण साधक आहे. विद्यार्थी अवस्था आहे. आपल्याला काहीतरी साध्य करायचंय. आपल्या पुढे काहीतरी टार्गेट आहे की नाही? ज्या अर्थी आपल्या आई वडिलांनी तिकडं काबाड कष्ट करून आपल्याला या ठिकाणी पाठवलंय. कशाकरता पाठवलंय? काहीतरी सिद्ध करायचंय, हो की नाही? काहीतरी आपल्याला मिळवायचंय लाईफ मध्ये. तेवढाच पाठवलं घरी त्रास देता म्हणून? शक्यतो आपल्या वाट्याला, हो की नाही? पाठीला फाटक्या नका हे य. आणि दुसरी गोष्ट, बरोबर आहे ना का? आणि दुसरी गोष्ट, सगळे शिकण्याच्या उद्देशाने पाठवत नाही. जे घरी सगळ्यात खतरनाक असतात, आतंकवादी, हे सगळ्यात जास्त गुन्हेगार आणि त्रास देतात ना, हो, मग हे काहीच कामाचं नाही. जाऊ द्या आळंदीला. आणि आळंदीला कितीही अगदी किती मंद विद्यार्थी येऊ द्या, कसाही येऊ द्या, किती बिलिंदर येऊ द्या, पण ज्ञानोबरायांचं सामर्थ्य एवढं आहे की या ठिकाणी दगडाला सुद्धा ज्ञान प्राप्त होतं. या ठिकाणी रेड्याच्या वाणीतून सुद्धा वेद निघतो. हे सामर्थ्य महावैष्णव मौली ज्ञानोबरायांचं आहे, हो की नाही? मग या ठिकाणी येणारा कितीही जड बुडी येऊ द्या, कुठल्याही हुद्द्याने या ठिकाणी येऊ द्या, या ठिकाणी मौली ज्ञानोबर आहे. त्याला सोनं बनवत नाही आई. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक जणाला मौली ज्ञानोबर आहे परीस बनवतात. काय बोलले मी? मौली ज्ञानोबर आहे. या ठिकाणी येणाऱ्याला कोण बनवतात? परीस. सोना नाही बोलले मी. कोण बनवतात? परीस बनवतात, हो की नाही? आता आई सारखा परीस इथे आहे. या परसाला असे किती हजारो लाखो करोडो जरी लोखंड येऊन या ठिकाणी टच झाले तर त्याचं काय होणार आहे समाजामध्ये? सोनं होणार आहे. म्हणून या ठिकाणी येणाऱ्याला मौली ज्ञानोबर आहे काय बनवतात? तर परीस बनवतात. या ठिकाणी आपण लोखंड नाही मानत, लोखंडाला सोनं बनवण्याचं सामर्थ्य आणि परीस बनवण्याचं सामर्थ्य महावैष्णव मौली ज्ञानोबरायांच्या ठिकाणी. आणि नीट लक्षात घ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मुलांना, नीट आहे का की तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या गावातनं आलात की नाही? मग आता खेडे गावातनं आपण आलो या ठिकाणी. मग आपल्या गावामध्ये कुणी असेल, आता तुझ्या गावची संख्या किती? तुझं गाव कोणतं? माणगाव. पुणे जिल्ह्यातलं कर्जत, ओके. माणगावची लोकसंख्या किती आहे? सरासरी 10,000 धरून चला. 10,000 लोकसंख्येतनं आळंदीला येण्याचा नंबर, करोडपती असेल, लखोपती असेल, उद्योगपती असेल, पण कुणाचाही लागला नाही. बाळा तुझं नाव काय आहे?
वैष्णवी तुझा लागला. का लागला माहितीये? कारण माऊली ज्ञानोबरायांना आळंदीमध्ये येण्याची योग्यता ही तुझ्यामध्ये शोधली, म्हणून तुला आळंदीमध्ये बोलावलं. मी आपल्या वैष्णवीबद्दल बोलत नाही, ते सगळ्यांकरता आहे. या ठिकाणी येण्याकरता, या भूमीमध्ये येण्याकरता एका जन्माचं नाही तर करोडो जन्माचं पुण्य असावं.